तर राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतला. मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालंय, त्यामुळे एसटीच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत या सोडतीवरती ठाकरे सेनेनं बहिष्कार घातलेला आहे. ठरवून सोडत काढली असा आरोप किशोरी पेडणेकर यांचा. त्यामुळे ठाकरे सेना आणि भाजपमध्ये यावरून वाद झालाय. तुमच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलं. सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय. या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय. ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बराच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलेलं आहे की त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं. तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे.